आजचं वातावरण एकदम भारी होऊन गेलं होतं आणि आज दादा मम्मीची अॅनिव्हर्सरी पण होती. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. थोडंसं सामान घ्यायला गावात आलेलो. पहिले तर चिकन घेतलं, बघतोय तर माऊने कोयता डिक्कीतच ठेवलेला. मग पटकन डिक्की लावून घेतली. त्याच्यानंतर आलेलो कोथिंबीर घ्यायला. समजलं बाजार वाढलाय वाटतं कोथिंबीरचा. केक ह्यावेळेस कोकोनट फ्लेवरचा घेणार होतो. थोडंसं वेगळं ट्राय करायचं म्हटलं. बिर्याणीसाठी तांदूळ आणि मसाला घेतला आणि घरी आलो. इकडे या पोरांची मावशी त्या जादुई झाडू सारखं या झाडूवर जादूटोणा करत होती आणि त्याच्यात ह्या दोघांना मज्जा वाटायची. थोड्या वेळात आम्ही पण आमच्या तयारीला लागलेलो, मस्त गाणे ऐकत. आमच्या फॅमिलीत ना सगळी तांबडा पांढरा रस्सा खाणारी लोक आहेत. मग त्याच्यात शौर्य आणि सानू पण येतात. गॅसची टंचाई आली म्हणून मम्मीने फरशीवरच चूल पेटवलेली. इकडे शौर्याला मला देवाचा दिवा लावायला पाठवलेलं, तर त्याच्याच डोक्यातला दिवा लावून तो काहीतरी करत बसला होता. बघा कशी खाऊन पिऊन दणदणीत कामं करतात आमची पोरं. माऊला मदत करू लागत होती. माझं पण एक काम चालूच होतं. बिर्याणी टेस्ट करून सांगत होते त्यांना कशी झाली ते. इकडे आमच्या सानूला मध्येच काही केकची आठवण झाली होती काय माहिती. एक चमचा, फक्त एक चमचा ना दिलाच. मग त्यांच्या हट्टाबाई थोडंसं केक काढून त्यांना. आता टाइम झाला होता सेलिब्रेशन करायचा. मग थोडंसं टेबल आणि सोफ्याचं ऍडजस्टमेंट करायचं होतं. मग ते पण आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. तोपर्यंत इकडे मम्मीला पण मस्त रेडी केलं होतं. मग मी पण आवरायला घेतलं. त्याच्यानंतर मस्त ओवाळून केक वगैरे कट केला. फोटोज कसे विसरणार. केक मेल्ट होण्या अगोदर पटपट फोटोज काढले. त्यानंतर सगळ्यांनी केक खाल्ला, गप्पा मारल्या, खूप मस्ती केली आणि जेवण केलं. चला बाय बाय गाईज, भेटूयात आपण पण पुढच्या ब्लॉग मध्ये.